तसं पाहता कार्यक्रम चांगला आहे, एकंदरीत प्रवास चांगला नव्हता. तसं पाहता त्याचं सादरीकरण चांगलं आहे. या साऱ्या वाक्यांचे इंग्लिश आज आपण जाणून घेऊया. तसं पाहता किंवा एकंदरीत त्यावेळी बाय अँड लार्ज या फ्रेजचा वापर केला जातो. तसं पाहता कार्यक्रम चांगला आहे. By and large, the program is good. एकंदरीत प्रवास चांगला नव्हता. By and large, the journey was not good. एकंदरीत त्याचं सादरीकरण चांगलं आहे. By and large, his presentation is good. एकंदरीत पेपर सोपा नव्हता. By and large, the paper was not easy. एकंदरीत स्पर्धा चांगली असेल. By and large, the competition will be good. आता एक वाक्य तुमच्यासाठी. एकंदरीत त्याची वर्तवणूक चांगली नाही आहे. याचं उत्तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगाल.